नगराध्यक्ष पदाच्या थेट उमेदवार आहेत. काय सांगाल, तुम्ही आता घरोघरी प्रचार करताय, आम्ही बघतोय, काय भावना आहेत, कसा प्रतिसाद मिळतो? प्रतिसाद खूपच उत्तमच आहे. तुम्हाला दिसते खूप उत्तमाचा प्रतिसाद आहे. मला बाकी काहीच नाही, प्रतिसादाशी माझं म्हणजे आहे त्याच्याबद्दल मी आनंदीच आहे. पण मला इथनं फिरतानाची ही जी अवस्था आहे ना, त्यालाच इतकं मला असं वाईट वाटतंय की मी काय करू ह्यांच्यासाठी, असं झालंय मला खरं तर. त्यामुळे सर्वांनी पहिला तर मला अगोदर तरी निवडून द्या, मग मी खरंच पहिला सुरुवातच करणार आहे. बघा, मला हे बघवतच नाही अवस्था. जेवढ्या ठिकाणी मी फिरले ना, अतिशय म्हणजे वाईट वाटतंय खरं. अनेक महिला तुमच्या सोबत आहेत, प्रचारात दिसत आहेत आम्हाला. महिलांचा काय समस्या आहेत, काय प्रश्न आहेत, घरोघरी गेल्यानंतर काय म्हणतात तुम्हाला? हे बघा, सगळ्यांचं हेच आहे की आमचे बघा रस्ते बघा, आमचे गटर बघा मॅडम, असं सगळे हेच सांगायला लागलं. पाण्यासाठी पण बऱ्याच लांब म्हणजे बऱ्याच दिवसांनी असं वाट बघायला लागते सगळ्यांना. हे सगळे नॉर्मल प्रश्न आहेतच सगळ्यांचे, लेडीजचे. मला सांगा, आतापर्यंत तुम्ही घर सांभाळलं, घर चांगल्या पद्धतीने सांभाळलं, आता तुम्हाला गाव सांभाळण्याची, म्हसवड शहर सांभाळण्याची जबाबदारी मिळणार आहे, कसं सांभाळणार आहे? तेच छान प्रश्न विचारला तुम्ही. हे उत्तर मला द्यायचंच होतं की माझं जर घर घाण झालं असेल तर, म्हणजे मी समजा गावावरून बाहेरून आले तर आपलं जर अस्ताव्यस्त झालेलं असते घर, तीच अवस्था मला सेम माझ्या ह्या म्हसवड शहराची, इथल्या आजूबाजूच्या परिसराची दिसायला लागले फिरल्यापासून. तेच मला वाटतं की मी केव्हा हे हातात घेते सगळं आणि हे सगळं सरळ करते. मला सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्यात आणि हे आमचे सगळे नगरसेवक त्याच इच्छेने हे उतरलेलेत. आणि सगळ्यांना पण खूप छान प्रतिसाद आहे. सगळ्यांचे म्हणजे विचार पण सगळ्यांचे तेच आहेत की आपण सगळं व्यवस्थित करायचंय आपलं गाव. आपण पाहतोय की अनेक जे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत ते गरीब कुटुंबातून आहेत, त्यांना राजकीय पार्श्वभूमी नाही. अनेक जण सुशिक्षित आहेत. तुमच्याबद्दल काय सांगाल? तुम्ही सुशिक्षित, तुमचं शिक्षण किती? माझं MA इंग्लिश शिक्षण आहे. पण मला वाटत नाही शिक्षणाचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. खर तर शिक्षणाचा आणि राजकारणाचा काहीच संबंध नसतो. इथं फक्त भावना. उच्च शिक्षित असं उमेदवार सगळे उच्च शिक्षितच आहेत. सर्वांची चांगलीच पार्श्वभूमी आहे. सगळे सुसंस्कृतच आहेत. मेन म्हणजे सुसंस्कृत असणंच महत्वाचं आहे. का तर त्यातून आपली जाणीव तयार होते, एक दुसऱ्याबद्दल वाटणारी भावना तयार होती, आपल्या समाजाबद्दल वाटणारी भावना. ही एक सुसंस्कृत विचार असल्याशिवाय ती तयार होत नाही. तर हे सगळे त्याच विचाराचे आहेत आणि त्यांना सर्वांना तेच आपुलकीची भावना आहे की आम्ही आमच्या प्रभागासाठी, आमच्या लोकांसाठी काय काय करू. हे ऑलरेडी सगळ्यांनी तयार केले, सेट केलंय विचारात की आम्हाला हे करायचंय. फक्त संधी द्या 2 तारखेला तुम्ही सर्वांनी. नक्कीच. खरं तर त्यांनी खूप छान स्पष्टीकरण दिलं की विकास करण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता नाही. तरी पण यांचं शिक्षण आहे ते MA इंग्लिश झालेलं आहे. उच्च शिक्षित या उमेदवार आहेत आणि त्यांनी जसं घर सांभाळलं, घर स्वच्छ ठेवलं, तसं त्यांना गाव स्वच्छ ठेवण्यासाठी त्या आता नगराध्यक्ष होण्यासाठी प्रचार करतायत, प्रयत्न करतायत आणि लोकांच्या भावना जाणून घेतात. धन्यवाद. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.